बघा, काल रात्री विदाऊट इंटरव्ह्यूचे प्राधान्यक्रम पसंतीक्रम कसे द्यावे या संदर्भात एक व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलला टाकला होता. त्यानंतर खूप साऱ्या उमेदवारांनी तिथं कमेंट करून सांगितलं की हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अशी माहिती आम्हाला आजपर्यंत, एवढी इत्यंभूत डिटेल माहिती आम्हाला आजपर्यंत कधीच कोणी नाही सांगितली. भले आम्ही कुठल्या पेड बॅचेस परचेस केल्या असतील, असो तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण माझं म्हणणं आहे की मी जी माहितीपूर्ण, जो अभ्यासपूर्ण माहिती उमेदवारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, ती माहिती पाहिल्यानंतर मला असं वाटतं प्रत्येकजण सेल्फ निर्णय घेऊ शकतो. त्याच्या मागचं कारण असं आहे की माहिती एकदम मी शॉर्टमध्ये आणि सुटसुटीत देतो. हाही व्हिडिओ तसाच आहे. याच्या माध्यमातून आपण विथ इंटरव्ह्यूचे प्राधान्यक्रम कसे द्यायचे आणि त्यासाठी नेमके कोणते निकष लक्षात ठेवले पाहिजे, कोणते पॅरामीटर्स लक्षात ठेवले पाहिजे, हे एकदा इत्यंभूतपणे समजून घेऊया. एका पीडीएफच्या माध्यमातून मी तुम्हाला हे समजावून सांगतो. जर तुम्हाला ही पीडीएफ पाहिजे असेल, तर तुम्ही सरळ आपलं ई-सारथी टीईटी टीआयटी नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. ई-सारथी टीईटी टीआयटी नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. तिथं जा. त्याची लिंक जी आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला मिळेल. जा, ही पीडीएफ डाउनलोड करा आणि त्याच्यानुसार निर्णय घ्या. इतरांना विचारल्यापेक्षा स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीने निर्णय घ्या आणि घेतलेला निर्णय कधी पश्चाताप होणार नाही. त्याच्या मागचं कारण असं आहे की माहिती पूर्ण अभ्यासपूर्ण आहे. मग आता नेमकं खाजगी अनुदानित ज्या संस्था आहेत त्याच्यावर पवित्र पोर्टलची स्ट्रॅटेजी नेमकी कशी असली पाहिजे बघा. त्यासाठी एक मुख्य नियम पाळा. तो नियम म्हणजे कोणता? की फक्त चांगली शाळा पाहून प्राधान्यक्रम देऊ नका. मग फक्त चांगली शाळा बघून जर प्राधान्यक्रम देण्याचा प्रयत्न केला तर आपला स्कोर कमी असल्यावरती शाळा आपल्याला मिळेल याची गॅरंटी नाही. आपला स्कोर खूप चांगला हाय असेल तर ती शाळा आपल्याला मिळू शकते, पण खूप चांगले हायवाले जिल्हा परिषदमध्ये जाणार आहेत. मग ॲव्हरेज स्कोरवालेच मॅक्सिमम कॅन्डिडेट जे आहेत ते प्रायव्हेट अनुदानित ज्या संस्था आहेत तिथं मुलाखतीला जाणार आहेत. हाय स्कोरवाले कॅन्डिडेट तसे जिल्हा परिषद, विद्यानिकेतन, नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये जाणार आहे. मग मुद्दा असा येतो की जर ते नाही बघायचं तर काय बघायचं? बघा, स्कूलची क्वालिटी कशी येते बघा, सिलेक्शनची चान्सेस आपले तिथे किती बनतात, तुमच्यापासून ते लोकेशन किती अंतरावर आहे, मॅनेजमेंट स्टॅबिलिटी आहे का, या सगळ्या गोष्टींचा समतोल ठेवण्याचं काम जे हे आपल्या प्राधान्यक्रमातून असलं पाहिजे. की खरंच स्कूलची स्कूलची क्वालिटी त्या लेवलची आहे का, किती मॅनेजमेंट चांगलं आहे, मॅनेजमेंट सपोर्टिव्ह आहे का. नाहीतर असं नको व्हायला झालं की सिलेक्शन झाल्यानंतर मॅनेजमेंट तुम्हाला विनाकारण हॅरॅश करते किंवा त्रास देते, असंही व्हायला नको. एखादी संस्था आहे, खूप मोठी संस्था आहे, रयत शिक्षण संस्था आपलं सिलेक्शनच होणार नाहीये, मग आपण तो प्राधान्यक्रम पहिल्या दिनात की लॉजिक बनत नाही. मग यासाठी हा पूर्ण समतोल ठेवणं जे ते आवश्यक आहे. मग त्यासाठी माझ्या हिशोबाने मी काही एक टेबल बनवलाय. या टेबलच्या माध्यमातून आणि अजून जी खाली माहिती आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला एकदम क्लिअर कट आयडिया येईल की नेमकं कुठल्या उमेदवाराने काय केलं पाहिजे. बघा, आता मी 3 प्रकारची उमेदवारे म्हणतो. एक असे ज्यांना एकदम उच्च गुण आहेत, असे ज्यांना ॲव्हरेज गुण आहेत आणि असे काही उमेदवार ज्यांना थोडेसे कमी गुण आहे. मग कुणी नेमकं काय केलं पाहिजे बघा. ज्या उमेदवारांना भरपूर मार्क्स आहेत, चांगले मार्क्स आहेत, अशा उमेदवारांनी सर्वोत्तम, प्रतिष्ठित, स्थिर आणि एडेड मॅनेजमेंट निवडा. बघा, जिथं 100% ग्रँट आहे, जी संस्थेचं प्रतिष्ठा चांगली आहे, ज्यांचं मॅनेजमेंट चांगलं आहे आणि क्वालिटी संस्था आहे, अशी निवडा. अशा लोकांनी क्वालिटीवर, बेस्ट लोकेशनवर, स्ट्रॉंग मॅनेजमेंटवर आणि ग्रोथवर फोकस केला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं असतं त्या संस्थेची मोठी किती आहे, म्हणजे त्या संस्थेची व्याप्ती किती आहे. भरपूर ब्रँचेस असतील, संस्था मोठी असेल, रयत सारखी, स्वामी सारखी, तर इथं काय होतं की तुमचं ग्रो होण्याचे चान्सेस पण जास्त बनतात. म्हणजेच काय की तुमचं प्रमोशन होण्याचे चान्सेस खूप जास्त बनतात. त्यानंतर सरासरी जर गुण असतील तर तुम्ही प्रीमियम, रिअलिस्टिक आणि सेफ्टी स्कूल यांचा समतोल ठेवा. म्हणजे आपलं सिलेक्शन पण झालं पाहिजे, संस्था पण ठीकठाक असली पाहिजे. एकदम बेस्ट संस्था, प्रतिष्ठित संस्थेच्या नादी लागू नका, कारण आपले गुण थोडेसे ॲव्हरेज आहे. मग हे जे चांगले गुण म्हणजे कोणते, तर मी म्हणेल चांगले गुण म्हणजे 140 पासून पुढे, 140 प्लस. स्पर्धात्मक गुण म्हणजे 120 ते 139 पर्यंतचे. अशा लोकांनी हा अप्रोच ठेवा. बघा किती जागा आहेत, स्पर्धा कशी आहे, स्कूलची क्वालिटी कशी आहे, या सगळ्या गोष्टीचं बॅलन्स ठेवण्याचं जे काम आहे हे मध्यम गुणवाल्यांनी किंवा सरासरी गुणवाल्यांनी करायचंय. त्यानंतर समजा तुम्हाला थोडीशी कमी गुण आहेत,
गुण थोडेशा कमी आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये प्रेफरन्स रेंज थोडीशी मोठी ठेवा. जेवढे जास्त म्हणजे पुन्हा 50च्या 50 प्राधान्यता क्रम द्यायचीच सगळ्यांनी, त्यात कुठलीही शंका नाही. सोबत सोबत कमी मागणीच्या पण स्वीकारार्ह शाळा कव्हर करा. जसं की उदाहरणार्थ एखादी संस्था आहे, थोडी रिमोट एरियामध्ये आहे, गडचिरोलीमध्ये, चंद्रपूरमध्ये आहे, कोकणामध्ये आहे, उत्तर महाराष्ट्रामध्ये खूप रिमोट एरियामध्ये, जिथं इतर लोक जायला तयार नाही, आपण त्या संस्थांना पहिलं प्राधान्यक्रम दिलं पाहिजे. कारण अशा संस्था आपल्याला गुण कमी असल्यामुळं कुठल्याही परिस्थितीत नोकरी जर मिळवायची असेल तर जे आहे ते स्वीकारायला शिका. कारण परिस्थिती अशी आहे की जर तुम्ही मोठ्या संस्था, प्रतिष्ठित संस्था जर पहिल्यांदा दिल्या तर तिथं इतर उमेदवार घेणार आहेत, तुम्हाला तिथून रिजेक्ट होण्याचे चान्सेस बनतात. बरं, तसंही एका व्यक्तीसाठी म्हणजे एका जागेसाठी 3 लोक बोलवणार आहेत, तर त्या 3 लोकांपैकी जर तुमच्यापैकी एखादा चांगल्या गुणवाला व्यक्ती असेल, आता मुद्दा असा आहे की सिलेक्शन रेशो कसा असतो. आता जर तुम्ही बघितलं तर तुमचा टेटचा स्कोर, त्यानंतर तुमची शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता याला 90% वेटेज आहे आणि तुमच्या इंटरव्ह्यूला 10% वेटेज आहे. तर इथून फार लोक डिफरन्स क्रिएट नाही करू शकणार. म्हणजे एखाद्याला 120 मार्क आहे, एखाद्याला 120 मार्क आहे आणि एखाद्याला 110 मार्क आहे समजा उदाहरणार्थ, तर 110 वाला म्हणतो की मी इंटरव्ह्यू मध्ये खूप चांगलं परफॉर्म करेल आणि माझं सिलेक्शन करून घेईल. बघा, ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. टेट मध्ये ज्याचा स्कोर चांगला अशाच लोकांना ऍडव्हान्टेज मिळणार आहे. कारण संस्थांच्या हातात फार काही जास्त आता सरकारने ठेवलेलं नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये संस्थांच्या हातात असणारे जे याची इंटरव्ह्यूची मार्क आहेत ते आहेच मुळात 10. इथं करून करून संस्था काय करेल, एखाद्याला 5 देईल, 6 देईल, 7 देईल, एखाद्याला 10 देईल. तिथं फार म्हणलं तर 2-3 मार्कांचा फरक पडतो, पण इथं 10 मार्कांचा फरक म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळं इंटरव्ह्यूचे जास्त भरोश्यावर बसू नका. म्हणून म्हणतोय की ज्यांना थोडेसे गुण कमी आहे, व्यावहारिक दृष्टिकोनातून त्यांनी रिमोट एरियामधल्या संस्था दिल्या पाहिजे. छोट्या संस्थांना पहिलं प्राधान्यक्रम दिलं पाहिजे की जिथं माझी सिलेक्शनची प्रोबॅबिलिटी जी आहे ती जास्त बनेल अशा पद्धतीने. कारण तुमच्यासाठी सिलेक्शन होणं आवश्यक आहे. बघा, ज्यांचे गुण मला 167 मार्क आहेत, मला 167, मी पाहिजे त्या शाळेवर बोट ठेवलं तर माझं सिलेक्शन होईल. ऑफकोर्स आता मी तर प्राधान्यक्रम देणारच नाही, कारण मी सेल्फ सर्टिफिकेशन पण केलेलं नाही, मला कुणा जॉब नाही करायचा आहे. पण मग मुद्दा असा येतो की माझ्यासारखे ज्यांना हायर मार्क आहेत ते त्यांनी जिथं बोट ठेवलं त्यांना भेटणार आहे, पण ज्यांना लोअर मार्क आहेत त्यांचे सिलेक्शन चान्सेस कमी आहेत. मग अशा वेळेस जिथं मी बोट ठेवत नाही तिथं तुम्ही जा. कारण बघा, विथ इंटरव्ह्यू मध्ये शाळा भरपूर आहेत पण प्राधान्यक्रम तर 50 द्यायची की नाही. मग हे लोक काय करणार, ज्यांना चांगले मार्क आहेत ते टॉपचे 50 देतील, आपण बॉटमचे 50 निवडूया ना. जे इतर उमेदवार ज्यांना प्राधान्यक्रम देणार नाही असे प्राधान्यक्रम आपण देण्याचा प्रयत्न करूया. मग हे प्राधान्यक्रम देत असताना माझं म्हणणं आहे की या 6 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर मी गॅरंटीने सांगतो सिलेक्शनचे चान्सेस खूप चांगले बनतात. बघा, त्या 6 गोष्टी कुठल्या? पहिली गोष्ट प्राधान्यक्रम देत असताना बघा, परत एकदा सांगतोय, जर तुम्ही विथ इंटरव्ह्यूचे प्राधान्यक्रम नोंदवताय विथ इंटरव्ह्यूचे, तर या 5-6 गोष्टी लक्षात ठेवा. या गोष्टी जर लक्षात ठेवल्यात सिलेक्शनचे चान्सेस पण बनतील आणि आयुष्यभर कधी रिग्रेट पण राहायची गरज पडणार नाही. मग त्या 6 गोष्टी कुठल्या? मॅनेजमेंटची रेप्युटेशन आणि दीर्घकालीन स्टॅबिलिटी. कारण काय बघा, जर मॅनेजमेंटची रेप्युटेशन चांगली नसेल, आता तुम्हालाही माहिती आहे की काही गोष्टी ज्या मी युट्यूबवर नाही बोलल्या पाहिजे त्या मी बोलता येत नाही, पण तुम्हालाही माहिती आहे की मॅनेजमेंटची रेप्युटेशन खराब असेल तर काय काय चर्चा होऊ शकतात इंटरव्ह्यूमध्ये, विदाऊट इंटरव्ह्यू. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये जाताल तेव्हा काय पॉसिबिलिटीज बनतात हे तुम्हाला चांगलं माहिती आहे, मी ते बोलण्याची गरज नाही. तर मॅनेजमेंटचं रेप्युटेशन कसं आहे, मॅनेजमेंटचं रेप्युटेशन चांगलं असेल तर मॅनेजमेंट इंटरव्ह्यू जेन्युअनली घेईल आणि जेन्युअनली तुमचं सिलेक्शन करून घेईल. मॅनेजमेंटकडे फार तसं काही राहिलेलं नाही, पण तरी पण तुमची दीर्घकालीन स्टेबिलिटी पण तर पाहिजे. उद्या मॅनेजमेंटनं तुम्हाला टीचिंग व्यतिरिक्त इतर कामांना लावलं, पर्सनल कामांना लावलं, तर ती गोष्ट आयुष्यभर पश्चातापाची असेल. त्यामुळं मॅनेजमेंटची रेप्युटेशन नक्की तपासा. पोस्ट एडेड आहे का सँक्शन आहे हे नक्की बघा. आपली पोस्ट सँक्शन नसली पाहिजे, एडेड असली पाहिजे. सँक्शन म्हणजे काय, एक्स्ट्रा पोस्ट. आपली पोस्ट एडेड असली पाहिजे, पूर्ण त्याला ग्रँट असलं पाहिजे. तुमच्या सब्जेक्टच्या किती वॅकेन्सीज त्या
संस्थेमध्ये आहेत. आता बरेचदा काय होतं, आपल्या सब्जेक्टच्या एका ठिकाणी एकच वॅकन्सी आहे आणि एका ठिकाणी 3 वॅकन्सी, तर ऑफकोर्स जिथं 3 वॅकन्सी त्या संस्थांना पहिलं प्राधान्यक्रम गेलं पाहिजे, हे पण खूप मॅटर करतं. तर तुमच्या सब्जेक्टचं वेटेज किंवा तुमच्या सब्जेक्टच्या जागा तिथं किती आहे ते सुद्धा खूप जास्त मॅटर करतं. त्यानंतर घरापासून अंतर किती आहे, तालुका, फॅमिली कन्व्हिनियन्स पण खूप इम्पॉर्टंट आहे. उद्या जर मला चांगले मार्क आहेत 140 150 आणि जर मी चुकून उकून कोकणात जाऊन अडकलो आणि मी मराठवाड्यातला आहे किंवा मी पूर्व विदर्भातला आहे, तर अशा परिस्थितीमध्ये ट्रॅव्हलिंग डिस्टन्स खूप होतं, अडीअडचणीच्या काळात यायला अडचण येऊ शकते. म्हणून शक्यतोवर जर गुण चांगले असतील तर लोकेशनला प्राधान्यक्रम नक्की द्या. हा, जर गुण ॲव्हरेज असेल तर जॉबला पहिलं प्राधान्यक्रम द्या. कसंही करून मला जॉब मिळाला पाहिजे. भविष्यात जॉब अशा ठिकाणी मिळाला, मला मार्क्स कमी आहे, मला जॉब मिळाला रिमोट लोकेशनना, काही हरकत नाही. पुढच्या वर्षी आपण परत टेट देऊया, परत त्याला चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळून परत आपण आपल्या जिल्ह्यामध्ये येऊ शकतो. पण सध्या मी मराठीत नाही पण इंग्लिशमध्ये एक चांगली म्हणे बघा, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. काहीच नसल्यापेक्षा काहीतरी असलेलं बरं. जॉब आवश्यक आहे. जॉब एकदा मिळाला की लग्न होईल, सगळ्या गोष्टी पुढे त्या पद्धतीने चालतील. मॅनेजमेंट मोठे आहे का? अनेक स्कूल असल्यास ग्रोथ प्रमोशनच्या तुलनेने चांगली बघा. चांगलं मॅनेजमेंट पाहिजे, मोठं मॅनेजमेंट पाहिजे. एक संस्था आहे तिच्या 4च शाळा आहेत, एखाद्या संस्थेच्या 15 शाळा आहेत, तर मॅनेजमेंट जास्त मोठं असलं पाहिजे. कारण काय होतं, मॅनेजमेंट मोठं असलं तर ग्रोथ जास्त होते. मॅनेजमेंट मोठं असलं तर मल्टिपल ठिकाणी ट्रान्सफरचे चान्सेस बनतात. मग मॅनेजमेंट मोठं ठेवा. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ आहे फॉर एक्झाम्पल, इथं मराठवाड्यामध्ये जास्त संस्था आहेत. मग काय होतं, मॅनेजमेंट मोठं आहे, शाळा मोठ्या आहेत, मग माझ्या भोकरदनमध्ये मिळेल, मी सिल्लोडला जाऊ शकतो, संभाजीनगरला येऊ शकतो, फुलंब्रीला जाऊ शकतो, वैजापूरला जाऊ शकतो, कन्नडला जाऊ शकतो. मॅनेजमेंट मोठं आहे, मॅटर करतं. त्यानंतर टीचिंग लँग्वेज तपासा. मराठी मीडियम असून सायन्स मॅथ्सची टीचिंग लँग्वेज इंग्लिश असू शकते. बरोबर आहे. बघा, आपल्या जेव्हा जागा आल्या होत्या, एक कॉलम होता माध्यमाची कोणत्या माध्यमाची शाळा आहेत, जागा कोणत्या माध्यमाच्या आहेत, आणि दुसरं होतं की तुम्हाला शिकवण्याचं माध्यम कोणतं आहे. शाळेचं माध्यम आणि शिकवण्याचं माध्यम दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शाळेचं माध्यम जरी मराठी असलं तरी शिकवण्याचं माध्यम इंग्रजी असू शकतं. या केसमध्ये सेमी इंग्लिश म्हणतो. मग इथं आपली पोस्ट बसते का? आपलं नियमन तिथं आपण जाऊ शकतो का? तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये पुन्हा उद्या अडचण यायला नको. तर या गोष्टींची सुद्धा 100% प्रत्येकाने जी आहे ती काळजी घेणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर सिलेक्शनचे चान्सेस जे ते तुमचे खूप चांगले बनतील. आता मुलाखत प्रक्रियेमध्ये पहिलं काम आपलं काय की शॉर्टलिस्ट होणं महत्वाचं आहे. मला मार्क्स कमी होते आणि मी खूप मोठ्या मोठ्या शाळा दिल्या, मी इंटरव्ह्यूला सुद्धा शॉर्टलिस्ट होणार नाही. त्यामुळं रिअलिस्टिक विचार करा. फक्त आणि फक्त माझं सिलेक्शन झालं पाहिजे, त्यासाठी थोडंसं रिअलिस्टिक शाळा मिळवा. कसंही पद्धतीने त्या तिनामध्ये 1 नंबर आपला असला पाहिजे. प्रसिद्ध शहर, मॅनेजमेंट प्रेफरन्सेस खर्च करू नका. खूप चांगल्या शहरामध्ये जातो, खूप चांगल्या रेप्युटेड शाळांमध्ये जातो, 50च्या 50 प्रेफरन्सेस तिथं देऊ नका. इंटरव्ह्यू कॉल आल्यावर डेमो लेसन्स, बरं हा पुढचा मुद्दा आहे. कमी गुण असतील तर फक्त इंटरव्ह्यूवर अवलंबून राहू नका. सिलेक्शन चान्सेस जास्त असलेले ऑप्शन्स वाढवा. याबद्दल पण मी परत बोललोच. बाकी या गोष्टी टाळा की मोठे नाव आहे, शाळा मोठे आहे, काउंट मोठा आहे, एडेड आहे, ह्याच गोष्टी नको. बाकी परत एकदा शॉर्टमध्ये रिवाईज सांगतो. उच्च गुण असतील बेस्ट आणि रेप्युटेड स्कूल मिळा. ॲव्हरेज गुण असतील क्वालिटी सिलेक्शन चान्सेस यांचा बॅलन्स ठेवा. कमी गुण असतील तर जिथं आपले सिलेक्शनची रेंज आहे ती कशा पद्धतीने वाढवता येईल त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. बाकी ज्या शाळेत सिलेक्शन झाल्यास तुम्ही जॉईन करणार आहेत त्यांनाच प्राधान्यक्रम द्या. हे पण मी सांगेल, इतरांची कृपया जागा खाण्याचा प्रयत्न करू नका. तर एवढंच मला सांगायचं होतं. बाकी परत एकदा मला असं वाटतं की खूप डिटेलमध्ये आणि अभ्यासपूर्ण हा व्हिडिओ बनवलाय. मी अगोदर पण सांगितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये की मी अशीच माहिती देतो ज्या माहितीच्या आधारावर मुलांना उमेदवारांना परमनंट सोल्युशन मिळेल. आणि हा व्हिडिओ झाल्यानंतर मी नेहमी सांगतो की जेव्हा व्हिडिओ होतो मी तुम्हाला कमेंट करायला लावत नाही, पण बरेच जण कमेंट करतात कारण त्यांना खरंच ही गोष्ट पटते की किती महत्त्वाची माहिती जी आहे आणि अभ्यासपूर्ण माहिती जी मी देतोय. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा आणि माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण इतर उमेदवारांनी पण मला खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की हो तुम्ही जी माहिती देता, एक कमेंट मला नक्की तुम्हाला दाखवायला आवडेल की एक कमेंट अशा पद्धतीने होती बघा की त्या उमेदवारांची, मला माहित नाही किती खरं किती खोटं, कारण उमेदवार काय विचार करतात हे अल्टिमेटली महत्वाचं आहे. मी काय विचार करतो हे महत्वाचं नाही, पण उमेदवार काय विचार करतात हे मला जास्त महत्वाचं वाटतं.
बघा आपलं यूट्यूब चॅनल जे आहे त्याच्यावर आता काल रात्री टाकलेला 15 तासांपूर्वी टाकलेला हा व्हिडिओ आहे. पसंतीक्रम लॉक करण्याचे व्हिडिओज तुम्ही भरपूर बघितले असतील, पण मी गॅरंटीने सांगतो की हा व्हिडिओ बघा याच्यामध्ये एका उमेदवारांनी कमेंट टाकली. आता मी पण एक निरीक्षण केलं आहे, ज्यांचा स्कोर आहे हाय आहे ते लोक तुमचेच व्हिडिओ पाहतात, कारण बुद्धिमान माणसाला चांगल्या माणसांची कदर असते. तुम्ही खूप भारी माहिती सांगता. बाकी चॅनलवाल्यांची व्हिडिओ बघितल्यास वाटते खोदा पहाड निकला चुहा. मी तुमची स्तुती करून अतिशयोक्ती करत नाही, परंतु ही सत्यस्थिती आहे. टेटच्या वेळेस देखील तुम्ही खूप छाप शिकवलं होतं, नोकरी लागलो तुम्हाला नक्की भेटायला येईल. बाकी बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत त्या मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. आणि माझं म्हणणं एवढंच असतं की तुमची निर्णय क्षमता डेव्हलप व्हायला पाहिजे. प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्यासारख्या लोकांवर अवलंबून राहता कामा नये. तुम्ही अभ्यास पूर्ण, कारण भविष्यातले तुम्ही शिक्षक आहेत आणि मला असं वाटतं आपण भविष्यातली पिढी घडवणार आहे, तर आपण तेवढे कॅपेबल असलो पाहिजे. आपली तेवढी डिसिजन मेकिंग असली पाहिजे की भविष्यातला मी शिक्षक होणार आहे, मला भविष्यातली पिढी घडवायची आहे. तर 100% मी स्वतः थोडा रिसर्च केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यासपूर्ण माहितीतूनच इतरांसमोर आलो पाहिजे. एवढंच मी सांगेल. बाकी कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की टाकताल याची मला गॅरंटी आहे. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.